सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. जय गिरनारी, जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जगाच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकरूप होऊन दत्तावतार घेतला. कलियुगातलं एकमेव दैवत कुठलंय तर ते म्हणजे दत्तात्रय. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. अशा प्रकारची खऱ्या दत्त भक्ताची अवस्था असते. आणि या दत्त भक्ताचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण म्हणजे गुजरात मधील गिरनार पर्वत. प्रभू दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने आणि 12,000 वर्षे तप करून सिद्ध केलेलं हे पवित्र स्थान. तसंच गोरक्षनाथांचा पण वावर असलेलं हे ठिकाण. 10,000 पायऱ्या चढून तिथं जाणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटीच. सलग 300हून अधिक वेळा श्रीयुत प्रमोद केणे काका यांनी गिरनार यात्रा केल्या आहेत. त्याही कशा तर सलग अखंडित दर पौर्णिमेला रात्री पर्वत चढून कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा, कोसळता पाऊस, अनेक आर्थिक अडचणी, धंद्यातील संकटे, अगदी कशाचीही पर्वा न करता या सगळ्या यात्रांमध्ये त्यांना विलक्षण दैवी अनुभव येत गेले. श्री दत्तात्रेयांनी त्यांना दैवी अनुभूती दिली. याशिवाय त्यांनी 10 वेळा 4 धाम यात्रा, 8 वेळा 12 ज्योतिर्लिंग, 11 वेळा पशुपतीनाथ आणि पंचकेदार यात्रा सुद्धा केली आहे. या सर्व ठिकाणी त्यांना ईश्वरी लीलेचे, तिथल्या ईश्वरीय शक्तीचे अनेक अविस्मरणीय अनुभव आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. हे सगळे त्यांना आलेले अनुभव आज आपण त्यांच्याकडून ऐकणारच आहोत. त्यांच्या प्रभू भेटीचा स्वर्गीय प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. केणे काका, आमच्या जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे तुमचं मनापासून स्वागत करते. जय गिरनारी. जय गिरनारी. करायची काका गप्पांना सुरुवात? हो, सुरुवात. काका, भगवान दत्तात्रेयांचं वास्तव्य असलेली पवित्र भूमी म्हणजेच गिरनार. तुम्ही आतापर्यंत 300हून अधिक तिथे वाऱ्या केल्या आहेत. तुम्हाला श्री दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष दर्शन दिलंय. शिवपार्वतींनी पण दर्शन दिलंय. मला विचारायला आवडेल काका की दिव्यत्वाची ही प्रचिती देणारी तुमची महायात्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली आणि त्या आधीचं तुमचं आयुष्य कसं होतं? मूळचे तुम्ही अलिबाग मधील चौलचे ना? हो, चौल समोसा. अच्छा. आणि चौल म्हटलं की पहिलाच लक्षात येतं की चौल चंपावती नगरी, 360 मंदिरं आणि तेवढ्याच पोखरणी. त्यामुळे ह्या स्थानाला दुसरी काशी म्हणून संबोधलं जातं. अच्छा. तिकडे माझा जन्म झालेला आहे, पण माझा संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालेलं आहे. अच्छा. आणि चौलला असलेलं स्वयंभू दत्तात्रयांचं स्थान आहे. प्रसिद्ध दत्त मंदिर आहे चौलचं. आणि तिथून मला प्रेरणा मिळत गेली प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि शालेय जीवनात सुद्धा असताना आम्ही तिकडे आमच्या इथे वाडीतून, चौलच्या घरातून वाडी होती. त्या वाडीतून पाठीमागे गेल्यानंतर पाठीमागे शेत जमिनी आहेत तिकडे. देवीचं स्थानही आहे तिकडे. आणि साधारण 7-8 वर्षाचा असताना तिकडे त्या स्थानाजवळ भर दुपारच्या उन्हामध्ये गेलो होतो देवीच्या पूजेसाठी. आणि पाठीमागे दत्तात्रयांचा डोंगर आहे. आणि तिकडे गेलेलो असताना भर दुपारच्या याच्यामध्ये मी अभिषेकासाठी तयारी केली आणि अचानक एक बुटके असे
ब्राह्मण त्या ठिकाणी आले, हातामध्ये पूजेचं हे होतं, साहित्य घेतलेली परडी होती, आणि येऊन माझ्याजवळ उभे राहिले. आणि ते म्हणाले की काय म्हणे, पूजा करतोस का आईची? म्हटलं हो. ते म्हणाले बस मी सांगतो तुला कशी पूजा करायची. आणि त्यांनी मला साग्र संगीत पूजा सांगितली, आणि मी त्या ठिकाणी पूजा केली आईची. आणि पूजा केली, आणि ते म्हणाले आता तिकडे नतमस्तक हो. आणि मी जसा नतमस्तक झालो, डोकं उचललं आणि पाहतो तर तिकडे कुठे चिटपाखरू कोणी नव्हतं. भर दुपारची वेळ, आजूबाजूला सर्व शेत जमिनी, आणि कुठेही त्यांचा थांगबत्ता लागला नाही. आणि नंतर माझी मावशी जी होती, जिने माझ्यावर बरेचसे संस्कार केले, आणि पुष्कळ दैवी सामर्थ्य त्यांच्याकडे होतं, एक सात्विक जीव, आणि त्यांना ते इंडिकेशन मिळालं की दत्तात्रयांनी यांना प्रमोदला दर्शन दिलेलं आहे. आणि तो प्रवास असा चालूच राहिला. आणि मग शालेय जीवनामध्ये मी महाराजांना दत्तगुरूंना माझे गुरु म्हणून हे केलं. म्हटलं आजपासून आपणच माझे गुरु, या लेकराचा तुम्ही सांभाळ करा. आणि तेव्हापासून आजपर्यंत आमचा जो प्रवास चालू आहे तो एक वेगळा अविस्मरणीय प्रवास आहे. आणि आपण मनुष्य प्राणी कुठे ना कुठेतरी काही कळत नकळत चुका होतात, पण सक्षम गुरु तुम्हाला अक्षरशः कानाला पकडून तुम्हाला पुढे घेऊन जातात. म्हणजे गुरुनी हात पकडणं हे महत्वाचं असतं. आपण त्यांचा हात पकडला तर ते सोडून निघून जातील, पण जेव्हा ते हात पकडतात तेव्हा मात्र ते तुम्हाला अक्षरशः पकडून घेऊन जातात आणि चांगल्या मार्गानेच पुढे घेऊन जाणार. हा पूर्ण विश्वास त्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे कलिकाळाची कधी भीती वाटलेली नाही आहे. गिरनारवारीमध्ये सुद्धा जेव्हा समोर सिंह वगैरे आले, पहिल्याच दुसऱ्या वारीला माझ्या सिंह समोर आले उतरताना, आणि क्षणभर मी गांगरून गेलो होतो. शेवटी मनुष्य स्वभाव, भीती वाटणं नॅचरलही होतं. पण त्यावेळेला त्याच्यावर मात करून जेव्हा मी म्हटलं नाहीतरी मरणायचंच आहे, तर कसंही मरणार आहे तर आपण आपल्या महाराजांचं नाव घेऊन मी पुढे पाऊल टाकलं. तो सिंह दरीत उतरून निघून गेला, आणि मी गिरनार चपैया गुरुशिखरावर चढलो. हा माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. हे मी वारंवार सांगतो, कारण ज्या वेळेला आता एखादं आपण म्हणतो मी स्वामी भक्त आहे, आणि जर स्वामींनी सांगितलं जा गिरनारवर आणि वरून खाली उडी टाक, तर पहिला आपल्या मनात काय विचार येईल की माझ्या देहाचं काय होईल. त्या क्षणी तुम्ही त्यांच्या परीक्षेमध्ये फेल झालात. पण ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण होईल की काही झालं तरी स्वामी आपल्याला वाचवायला समर्थ आहेत, आणि जरा तुम्ही हे करता तेव्हा खरोखरीच स्वामी तुम्हाला वाचवतातच आणि चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जातात. आणि हा भाव तिकडे पाहिजे. बरेच जण आपण म्हणतो की माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे, दृढता आहे, पण नुसती श्रद्धा असून उपयोग नाहीये. ती श्रद्धा पराकोटीची पाहिजे आणि ती निष्ठेमध्ये परावर्तित झाली पाहिजे. आणि जेव्हा ही श्रद्धा निष्ठेमध्ये परावर्तित होते तेव्हाच इतिहास घडतो. शिवाजी महाराजांच्या जवळ मोजकेच मावळे होते, पण त्या मोजक्या मावळ्यांनिशी जेव्हा त्यांनी हे केले, सगळ्यांच्या मनात नितांत श्रद्धा होती, पण ती नुसती श्रद्धा नव्हती, एवढी बळकट श्रद्धा होती की ती निष्ठेमध्ये निष्ठावंत सैनिक होते, त्यांच्याकडे जीवाला जीव देणारे सैन्य होतं, आणि त्यामुळे त्यांनी इतिहास घडवला. म्हणजे हे निष्ठा किती महत्वाची आहे लक्षात घ्या. म्हणून ती निष्ठेमध्ये परावर्तन, श्रद्धा आहे ती विचलित होते, परिस्थितीनुरूप ती बदलते, पण निष्ठा आहे ती अविचल राहते. म्हणून आपण आपली भक्ती आहे ही नुसती श्रद्धेपुरती तिकडे निगडीत ठेवायची नाही, ती पुढे तिला बळकटी देत जायचं आणि ती निष्ठेमध्ये परावर्तित करायची, तेव्हा इतिहास घडतो. अन्यथा हे होणे नाही. खरंच आहे. आणि दर महिन्याला करून आतापर्यंत जवळजवळ माझ्या आता 319 या गिरनार झाल्या, त्याच्या जोडीला 286 सोमनाथ वाऱ्या झालेल्या आहेत. पण कधीही आपण म्हणू की मी जातो मी करतो ते होऊच शकत नाही. कारण एवढी अनंत संकट आलेली होती, पण त्याच्यावर मात करून जायचं. पण याच्यामध्ये महाराज एक करतात, नुसतं गिरनारच्या वाऱ्या करून फायदा नाही. प्रत्येक वारीमध्ये एक शिकवण देत असतात आपल्याला, आपल्यामध्ये असलेल्या आंतरिक षड्रिपूंचा ऱ्हास करत असतात. प्रत्येक पायरीकडे ते तुम्हाला मारून मुटकून तुम्हाला परिपूर्ण बनवत असतात. म्हणजे जसं एखाद्या दगडाला पैलू पाडतात किंवा हिऱ्याला पैलू पाडतो आपण, जेव्हा पैलू पाडतात तेव्हा तो हिरा घडतो.
तसं प्रत्येक आत्म्याला, कारण हे चिरंजीवी अवतार आहे दत्तात्रयांचा, आणि तुमच्या आमच्यासारख्या कित्येकांना त्यांनी आजपर्यंत याच्यातून बाहेर काढलेले आणि चांगल्या मार्गाला नेऊन मोक्षाप्रती नेलेले. मोक्ष म्हणजे काय, जे मोहाचा क्षय झाला तिकडे मोक्ष, म्हणजे सर्व शरीरातून तुम्हाला बाजूला काढतात आणि तुमच्या आत्म्याच्या भोवती वेष्टिलेल्या शरीरपूंचा कचरा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तुम्ही पवित्र होता आणि त्याच वेळेला ईश्वर तुम्हाला जवळ घेतो. आत्मा परमात्म्याच्या चरणापाशी लीन होतो. आणि हीच प्रोसिजर आहे ही महाराज तिकडे तुमच्या आमच्यासाठी करत असतात. आणि युगाने युगासाठी पासून ते हे अविरत त्यांचं कार्य चालू आहे. बाकीचे अवतार आहेत ते आज झाले, नंतर निघून गेले, पण हा चिरंजीवी अवतार आहे, आजही आहे, उद्याही राहणार आहेत. आपण असलो नसलो तरी तो अवतार आहे. म्हणजे आपण फक्त त्यांच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची, मीपणाची अहंकाराची वस्त्र उतरवायची आणि गिरनार चढायचा. नुसतं वाऱ्या करून काही होणार नाही, हे मात्र महाराजांनी मला शिकवलंय. किती वाऱ्या झाला हे महत्वाचं नाहीये, त्या प्रत्येक वारीतून तुम्ही काय साध्य केलंय, येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही कसे सामोरे गेलात आणि त्यातून कसं तुम्ही बाहेर पडलात हे महत्वाचं आहे. संकट येणार, जेव्हा कुंतीवर संकट आली तर आणि कुंतीला श्रीकृष्णाने विचारलं की तुला आता मी सुख द्यायला आलो, ते म्हणत मला सुख नको, मला फक्त दुःख दे, कारण दुःख आहे तोपर्यंत तू माझ्या बरोबर आहे, सुख आलं की तू माझ्यापासून जाशील. जे शाश्वत आहे ते त्यांच्यापाशी आहे आणि शाश्वताची कास धरायची, तर बाकीच्या गोष्टी गौण आहेत. सुख दुःख येणार जाणार, म्हणून तिकडे विचलित होण्याचं काही कारण नाही. आपण निष्ठेने महाराजांची सेवा करायची आणि महाराज आपल्याला बरोबर योग्य मार्गाने पुढे घेऊन जातात, याबद्दल कुठलीही मनात शंका बाळगायची कारण नाही. दत्तप्रभूंची तुम्हाला ओढ लागली आणि तुमच्या गिरनारच्या वाऱ्या सुरू झाल्यात. हो, गिरनारचा महिमा तुम्ही काय सांगाल? तो अवर्णनीय आहे. कारण जिथे महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यांच्या चरणाचे ठसे उमटलेले आहेत, एवढी एनर्जी लेवल आहे. आणि आपण म्हणाल की फक्त गुरुशिखरावर महाराज आहेत, तर ते नाही, ते चराचरात व्यापलेले आहेत. आपणच म्हणतो आणि आपणच ते विसरतो. पहिल्या पायरीवर एखादी वृद्ध स्त्री गेली, जेमतेम 5 पायऱ्या चढली आणि तिच्या पुढे एक पाऊलही टाकता येत नसेल आणि ती तिथून बोलते, दत्ता मला येता येत नाही, माझं शरीर असमर्थ आहे. पण त्या ठिकाणी महाराज स्मरतुकाभी रूपात आहेत. ते स्मरण केल्याबरोबर ते त्या ठिकाणी प्रगट होतात आणि मग त्या ठिकाणी तिला कुठल्याही रूपात दर्शन देतात. पहिल्या पायरीवर सुद्धा दर्शन देतात, शेवटची पायरी चढायची गरजही नाही. म्हणजे हे सगळं तुमचं कनेक्शन आहे, तुमच्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं कनेक्शन आहे. तुमचा भाव किती आहे, किती उत्कट तळमळ आहे तुमची ईश्वराला भेटायची, त्या तळमळीवर सगळं गणित आहे. ही तळमळ जेव्हा वाढीस लागते तेव्हाच तो खाली उतरतो आणि तुम्हाला उन्हाशी कवटाळतो. आणि ही अनुभूती मी वारंवार गिरनारवर घेतलेली आहे. चैतन्य लहर म्हणजे काय याची जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर गिरनारशिवाय पर्याय नाही. आणि त्यांचं एवढे जागृत अवस्था आहे. पूर्वी तर तिकडे मंदिर नव्हतं, कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, त्या ठिकाणी मूर्ती नव्हती, नव्हते. आणि अशा वेळेला चरण पादुकांच्या समोर बसून महाराजांचा आदेश झाला तर रात्री बस, आणि काही वेळेला बसलेलं आहे, रात्री वरून पाऊस पडतोय, काय थंडीमध्ये थंडी असते, प्रचंड थंडी, रात्रभर बसणंही शक्य नाही नव्हतं त्यांच्याशिवाय. मग त्यांच्याच चरणावर हात ठेवायचे आणि म्हणायचं बाबा थंडी वाजते, बाबा धावत यायचे. आणि उष्णतेची लहर, बेसिकली मी सायन्सचा स्टुडंट आहे, मी ती लहर अनुभवलेली आहे. म्हणजे उगाच थातूर मातूर बोलत नाही, ती लहर पूर्ण चैतन्य लहरी तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायच्या आणि त्या ठिकाणी मी 2 तास बसायला उद्युक्त व्हायचं. पुन्हा थंडी वाजली की पुन्हा हात ठेवायचे आणि पुन्हा बाबांना पाचारण करायचं, बाबा पुन्हा धावत यायचे. हे एक विलक्षण गोष्ट आहे तिकडे. आणि ते कुठे कोणत्या रूपात कसे भेटतील काही सांगू शकत नाही. फक्त तुमचा भाव पाहिजे आणि भाव असेल तर त्या ठिकाणी महाराज आहेतच आहेत. आणि बऱ्याच जणांना वाटतं पौर्णिमेला गेले तरच महाराज आहेत, असं मुळीच नाहीये. आणि ती एवढी एनर्जी आहे, एवढी चैतन्य लहरी तिकडे आहेत की पौर्णिमा काय किंवा अमावस्या काय, केव्हाही तुम्ही जा, महाराज तिकडेच आहेत. आणि आपल्यामध्ये एवढी ताकद आहे कुठे की एवढी त्यांची ट्रिमेंडस कोटी सूर्याचं तेज आहे ते, तर आपण ते अनुभवू सुद्धा शकत नाही. तर एवढी एनर्जी पौर्णिमेला गेलं तरच मिळते असंही नाहीये. पौर्णिमेला जाता आपला नेम आहे, ठीक आहे, पण जाता आलं नाही म्हणून दुःखी होऊ नका.
जेव्हा शक्य असेल तेव्हा जा आणि त्यांचं दर्शन घ्या. तुम्हाला तीच एनर्जी, कारण जी मिळणारी एनर्जी आहे तीच एवढी ट्रिमेंडस असते, ती घ्यायला आपले हात असमर्थ आहेत. देणारा सड असताना देतोय, पण घ्यायला आपले हात असमर्थ आहेत, एवढं निश्चित आहे. आणि तिकडे अहंकाराला कुठे थारा नाहीये. मी म्हणेन मी एवढं गिरनार पायऱ्या चढलो म्हणून मी सहजगत्या गिरनार चढून जाईन, नॉट पॉसिबल. कारण तेच मला अनुभव आला होता. मी गिरनार काही वेळेला तर मी अक्षरशः 1.5 तासाचा रेकॉर्ड केला होता. 1.5 तासामध्ये मी धावत वरती गेलो होतो. तेव्हा कुठेतरी तो अहंकार माझ्या मनामध्ये होता की मी 1.5 तासात गिरनार चढतोय. आणि नंतर मग त्या अहंकाराचं बिजार हे पूर्ण निसरा महाराजांनी केला. चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो आणि चौलच्या दत्त मंदिरात 750 पायऱ्या, त्या मनामध्ये अहंकार होता, गिरनार मी 1.5 तासात चढतोय, मी 10 मिनिटात धावत चढेल. आणि मी चढलोही आहे. पण तो अहंकार मनात आल्याबरोबर महाराजांनी 50व्या पायरीवर मला झोपवलं, पायात गोळे आले. आणि मग मला कळेना की मी एवढं गिरनार चढतो आणि हे काय एवढ्याशा पायऱ्यांना चढून कसं काय झालं. मग मला ते जाणवलं. तिकडेच नतमस्तक झालो आणि शरणागती स्वीकारली आणि चौलचं दत्त मंदिर काढलं. म्हणजे महाराज स्मर्तुगामी आहेत, गिरनारलाही आहेत, चौलच्या मंदिरात आहेत, तुमच्या गावामध्ये असलेल्या छोट्या मंदिरात सुद्धा तेच आहेत. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. काका, तुम्हाला दत्तगुरूंनी दर्शन दिलंय, शिवपार्वतींनी दर्शन दिलंय, 64 योगिनी गोरक्षनाथांनी पण दर्शन दिलंय. इतक्या वेळा तुम्हाला दैवी अनुभूती झाल्या आहेत. या सगळ्याच अनुभूती खरं तर खूप श्रेष्ठ आहेत. प्रत्येक अनुभूती येताना तुमच्या भावना, तुमच्या मनाची अवस्था कशी असते ते अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ते रूप आपण पाहूच शकत नाही, कारण कोटी सूर्याचं तेज आहे, मी मगाशीच म्हटलंय. मग आपल्याला जर ते पाहायचं असेल तर ती दृष्टी सुद्धा त्यांनीच देणं भाग आहे. म्हणजे ती कृपा सुद्धा त्यांनीच करावी लागते. मग ती कृपा कोटी सूर्याचं तेज तुम्ही पाहू शकत नाही. जसे अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलं आपलं, पण त्याला काही दिसेना. मग त्याने दृष्टी दिली तेव्हा तुम्हाला ते विश्वरूप दर्शन दिसलं. महाराजांचंही तेच आहे. मग कोटी सूर्याचं तेज तुम्ही कसं काय पाहू शकणार. मग तुमच्या मनात जो त्याची प्रतिमा आहे दत्त महाराजांची, मग एकमुखी दत्त असेल, 3 मुखी असेल, मग उत्पत्ती स्थितीला 3 मुखी असेल, तुम्ही त्या रूपात त्यांची भक्ती करत असाल तर ते रूप तुमच्या समोर गोजीरवाने रूप आणून ठेवतात. तुमच्या मनात ते बालकासम प्रेम तुम्ही करत असाल, एखाद्या बालकाच्या रूपात सुद्धा येईल. वृद्धाच्या रूपात असेल तर वृद्धाच्या रूपात येऊन आशीर्वाद देतील. त्यांना काही अशक्य नाही. पण जेव्हा ते दाखवतात त्यांचं रूप, ते पाहणं म्हणजे डोळ्यातून एवढे अश्रुधारा बाहेर पडतात की त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्तंभित होऊन जातो आपलं मन. म्हणजे त्याच्या पलीकडे काही नाहीये, महाराजांच्या पलीकडे काही नाही. त्यांच्या दर्शनाची आस लागली पाहिजे. आणि जेव्हा ही दर्शनाची आस लागते आणि डोळ्यासमोर जी ती मूर्ती उभी राहिली का, मग लक्षात येतं इथे फक्त शरणागत भाव पाहिजे. मग तुमची विचारशक्ती कुंठित होते. तुम्ही मनात विचार करून गिरनारला बरीच जण जातात की म्हणजे मला इथे गेल्यावर मी हे मागेन ते मागेन. काही मागायची गरज नसते. तुमच्या अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल ज्यांना ज्ञात आहेत ते दत्तप्रभू, ते ओळखतात. त्यांना सांगायची गरज नसते. फक्त दर्शन घ्या, आनंद घ्या. आणि ते दर्शन एवढं विलोभनीय आहे की त्याच्यावरून सर्व चराचरातली अशाश्वत जे काय असेल, कोटी काही जण म्हणतात आमचे 3 कोटीचा बंगला आहे, 4 कोटीचा बंगला आहे, 10 कोटीचा बंगला आहे. काय कोटी बिटी काही नाही. त्यांच्या चरणापाशी लक्ष्मी आहे आणि ते साक्षात लक्ष्मी त्यांच्या चरणापाशी आहे. ते रूप पाहिलं ना, ते सगळ्याची विस्मृती होते, कशाची आसक्ती उरत नाही. आणि ही आसक्ती न उरणं म्हणजेच तो मोक्ष आहे. मग तो तुमच्या अंतःकरणात असलेला आसक्ती काढून टाकतात. फक्त चांगले विचार घ्यायचे, पुढे जायचं. संकट येतातच. महाराजांच्या या मार्गामध्ये संकट 5वीलाच पुजलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते अशा रीतीने तावून सुलाखून काढतात की तुम्हाला वाटतं की आता आपला जीव नकोच. आणि त्याच वेळेला त्या म्हणजे पाण्यात बुचकळलं, नाकातोंडात पाणी गेलं की हळूच वर काढतात. आणि आपण म्हणतो वाचलो रे बाबा, तोपर्यंत पुन्हा बुचकळत. हा खेळ त्यांचा चालूच असतो. मी हे वारंवार सांगतो. याचं कारण काय, तुम्हाला वाटलं आता यातून सुटलो, सुटका नाही. ते जोपर्यंत तुमच्या
जसा अहंकार आहे ना, तो मी आपल्या दिव्यत्वाची जेथे प्रचिती पुस्तकात सुद्धा लिहिलंय, तो पाऱ्यासारखा आहे. कुठे सूक्ष्म रूपात मी गिरनार चढतो हाही अहंकार आहे, मी ईश्वर दत्तात्रयांचा भक्त आहे, मी साधक आहे, हा सुद्धा अहंकार आहे. प्रत्येक ठिकाणी तो सूक्ष्म रूपात मध्ये असतो आणि तो तुमचा घात करतो. त्यामुळे तो अहंकाराचा पूर्णपणे निचरा करण्याचं काम हे दत्तप्रभू करतात. मग नुसतं तिकडे जाऊन उपयोग नाही, फक्त पूर्णत्वाने ते तुम्हाला शुद्ध करणार, पवित्र करणार आणि मग जवळ कर. आता एखादं गुलाबाचं ताटवा आहे, त्याच्यामध्ये बरीचशी अशी फुलं असतात, चांगली व्हाईट कोमेजलेली. मग आपण त्यातून काय करतो, चांगली टपोरी ताजी गुलाब घेतो आणि महाराजांना अर्पण करतो. तसंच हे आत्मे बाहेर सर्व जे जीवात्मे आहेत तुमच्या आमच्यासारखे, ह्या जीवात्म्यांना मार्गदर्शन तेच करतात. मग त्याच्यातून ते निवडतात. मग ते निवडतात कसं, तुमच्या बाह्य रूपाशी त्यांना घेणं देणं नाही, तुमचं अंतर्मन किती शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याच्यावर ते गणित आहे. आणि ज्याचं अंतर्मन शुद्ध आणि पवित्र आहे त्यांना ते अलगद जवळ करतात आणि आपल्या जवळ घेतात. मग हे गणित फार महत्वाचं आहे. म्हणून आपलं मन पवित्र ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. मनुष्य स्वभाव कळत नकळत चुका झाल्या तरी त्या क्षम्य असतात, कारण माणूस आहे, परिपूर्ण या जगात कोणीच नसतो. पण म्हणून ते त्याच ठिकाणी राहून आपण स्वतःचा ऱ्हास करून न घेता शाश्वतचा मार्ग कसा आहे ते बघता आलं पाहिजे. मी एका इंडस्ट्रीचा मालक होतो, नंतर 3 इंडस्ट्री तर मी भाड्याने घेऊन चालवत होतो. मग त्यावेळेला ते मी कुठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणून मिरवत होतो. विमानाचा प्रवास, सगळ्या ठिकाणी सर्व नोकर चाकर सगळं काही होतं, पण नव्हते महाराज. त्यावेळेला संपूर्ण याच्यामध्ये मी जेवढा बिझी नव्हतो तेवढा आताच्या या अध्यात्माच्या याच्यामध्ये मी बिझी आहे. आणि हे शाश्वत आहे, ते अशाश्वत होतं, त्याच्यामुळे मला आनंद मिळत नव्हता असं नाही. प्रत्येक वेळेला एक वेगळी चिंता, आज या फॅक्टरीचं हे काम, उद्या त्याचं काम, हे सगळं अविरत चालू असायचं. पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही, हे याचं उत्तर महाराजांनी मला दिलं, पटवून दिलं आणि ह्या मार्गाला आणलं. त्याच्यासाठी माझ्या अनंत संकट आणली आणि मग बाजूला काढलं, कारण मधल्या या कालावधीमध्ये मी त्यांच्यापासून थोडासा दुरावलो होतो. संकट आली तेव्हा मला त्यांची आठवण आली. आठवण आल्याबरोबर त्यांनी हात पकडला आणि खेचत नेलं आणि मग गिरनारच्या वाऱ्या सुरू झाल्या. पण देव आपल्याला अनुभूती देतं, हे आपण कसं ओळखायचं? ते प्रत्येकाची साधनेवर आहे. तुम्ही साधना किती करता. बऱ्याच वेळेला ते संकेत देतात, असं येऊन ते स्वतः हे करतील नाही, कोणतरी येऊन कोणाच्या रूपात येतील, तुम्हाला संकेत देतील. पण संकेत दिल्यानंतर ते पिकअप करणं हे केव्हा शक्य होईल, जेव्हा तुम्ही त्या साधनेमध्ये असाल तेव्हा. मग साधना कशी करायची? साध्या सोप्या सरळ मार्गाने. दुर्दैवाने आपण अध्यात्मामध्ये साधना करताना आपल्याला वाटतं की काहीतरी अध्यात्म कॉम्प्लिकेटेड आहे, कठीण आहे. मुळीच नाहीये. ते साधं सोपं सरळ आहे. सरळ हात खायला घशापर्यंत जातो, पण तो आपण असा घालत नाही, आपण वेडा वाकडा करून काय तो आपल्या तोंडापर्यंत येत नाही. म्हणजे ते साध्या सोप्या सरळ मार्गाने अध्यात्म करायचं. मग ते कसं करायचं? पहिलं गुरुला शोधत कुठे जावं लागत नाही. गुरु स्वतः तुम्हाला शोधत येतील जेव्हा अध्यात्माची बैठक तुमची त्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा. मग गुरु कसे येतील? तर त्यासाठी तुमचं अंतःकरण निर्मळ राहायला पाहिजे. अंतःकरण निर्मळ केव्हा होईल? जेव्हा अंतःकरणामध्ये असलेला षड्रिपूंचा कचरा नाहीसा होईल. मग तो कचरा कसा नाहीसा होईल? तर त्याला कोणती केरसुणी वापरायची? नामस्मरणाची केरसुणी वापरायची. मग कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? आपल्याकडे 33 कोटी देव. ज्या देवाच्या नामाने तुमच्या अंतःकरणातल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून आनंद लहरी बाहेर पडतील, त्याचं नामस्मरण करा. मग ते शिव असेल, पार्वती असेल, गणेश असेल, हनुमंत असेल, स्वामी असतील, दत्तात्रय असेल, इव्हन तुमचे आई वडीलही असतील. मग त्याचं नामस्मरण तुम्ही करायचं. नामस्मरण करता करता चांगलं कर्म मात्र अपेक्षित आहे. कारण कुठेही गेलं तर चांगलं कर्म म्हणजे काय? कोणाला फसवायचं नाही, लांडी लबाडी चोरी चपाटी करायची नाही. आपल्या अंतःकरणात जसा परमात्मा आहे तसा दुसऱ्याच्या अंतःकरणातही परमात्मा आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही त्याला हर्ट केला तर ते ईश्वराला तुम्ही हर्ट करताय, लक्षात घ्या. कारण आपण न्यायाचा तराजू त्यांनी घेतलेला आहे, तो तुम्ही तुमच्या हातात घ्यायची काही गरज नाही. ते करायला ते समर्थ आहेत. मग आपण आपल्या सुधारणेकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा मनुष्य जन्म आपल्याला ईश्वराने का दिलाय? स्वतःला सुधारण्यासाठी. दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका, त्यासाठी ईश्वर समर्थ आहे. आणि चांगलं कर्म करायचं. आणि अशा रीतीने जेव्हा चांगलं कर्म करता, रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःला द्यायची. ती
आत्मपरीक्षणासाठी दिवसभराचा दिनक्रम नजरेसमोर आणा. मी आज काय केलं, कोणाशी खोटं बोललो का, कसं वागलो, कोणाला दुखावलं का, तुमचे दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील ते हुडकून बाजूला काढा. सद्गुणांचा हिस्सा वाढेल आणि आपण ईश्वराच्या जवळ जाऊ. अशा साध्या सोप्या सरळ मार्गाने आपण ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. तुम्ही किती गुरुचरित्राची पारायण केली हे महत्वाचं नाही, त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं हे महत्वाचं आहे. तुम्ही किती कोटी जप केले हे सुद्धा महत्वाचं नाही. एखादा जप असा असतो तर हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो आणि तो ईश्वराकडे काउंट केला जातो. नाहीतर सासूबाई बसलेली आहे देवघरामध्ये आणि सुनबाईला दुष्ण देते, हातामध्ये माळ ओढली जाते. अशा जपमाळेचा काही उपयोग होणार नाही. तर त्यासाठी चांगलं कर्म हे करून आपण त्या ठिकाणी जायचंय आणि ईश्वर स्वतःहून येऊन तुम्हाला मार्ग दाखवतील याची खात्री बाळगा. तुम्ही सातत्याने, याच्यामध्ये मात्र एक सातत्य पाहिजे, कारण आता सातत्य नसेल तर कुठलीही गोष्ट शक्य नाही. एक दिवस केलं आणि 4 दिवस नाही केलं तसं चालत नाही. जशी आपल्याला रोज भूक लागते, रोज आपण खातो, तसं हे अध्यात्म आहे ना, त्या अध्यात्माचा हा चार आहे. नामस्मरण त्याचं खाद्य आहे आणि ते आपण रोज खायला पाहिजे नित्य नेमाने, आणि तेव्हाच तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकाल. या अध्यात्माच्या मार्गावर तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन झालं, तर त्याआधीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही, तुमच्या या 2 व्यक्तिमत्वात काय फरक पडला? पुष्कळ फरक पडला. मी तुम्हाला तेच सांगितलं, पहिलं मी अशाश्वताच्या मागे जात होतो. मला वाटायचं हेच धन दौलत पैसा अडका गाडी बंगला हेच सर्वस्व आहे, पण तसं नाही. मग आपली एखाद्या बेडकासारखी अवस्था होते, तळ्यातलं बेडूक असतं, त्याला वाटतं हे सगळं जग आहे. तसं नाहीये, त्याच्या पलीकडेही जग आहे आणि ते पाहता आलं पाहिजे. आपण एवढ्याच या स्पिअर मध्ये न राहता पूर्ण ह्याच्यामध्ये जेव्हा जातो, शाश्वताच्या मार्गाकडे जातो, तेव्हा मात्र ते तुम्हाला उचलून जवळ घेतात आणि खरं विश्व काय त्याचं दर्शन तुम्हाला तेव्हाच घडू शकतं आणि तो आनंदही वेगळा आहे. त्यामुळे आता मला कसली आसक्ती उरलेली नाही. कोटी करोडो रुपये ओतले तरी मला त्याचं काही घेणं देणं नाहीये. माझ्या खिशात काही वेळेला पैसेही नसतात, पण मी अगदी मनसोक्त आनंदात फिरत असतो, काही वाटत नाही मला. आजही मी लाल डब्याच्या गाडीतून, पूर्वीच्या काही मी गाडीतून फिरणारा माणूस, विमानाने प्रवास करणारा माणूस, लाल डब्याच्या एसटीतून आजही मी चौलला जातो. मला वाटत नाही काही लाज, कारण जे आहे ते त्यांचं आहे आणि ते ठेविले आनंद तैसेचे राहावे, बाकी काही नाही आहे. फक्त त्यांच्या चरणापासून दूर व्हायचं नाही. तेच जसं आपण एखादं शिखर गाठतो, शिखर गाठणं सोपं आहे, पण तिथे टिकून राहणं मग कठीण आहे. मग ते टिकून कसं राहणार, तर त्यासाठी शरणागत भाव पाहिजे. जिथे अहंकार आला तर लगेच तुमची, रावण एवढा महाज्ञानी होता आणि महाप्रतापी होता, पण त्यालाही खाली झुकावंच लागलं, कारण त्याच्या अहंकाराने त्याचा घात केला. म्हणजेच आपण ते बोध आपण त्याच्यातून घेतले पाहिजेत. कुठेही अहंकाराला थारा देऊ नका. दुश्मनावरही प्रेम करायला शिका. जेव्हा हे करायला शिकू, कारण त्याच्याही अंतःकरणात कुठेतरी ईश्वर आहेच. त्यामुळे आपण म्हणतो हा माझा दुश्मन, तो आपलं वैर भाव सुद्धा नको आपल्या मनामध्ये, तो सुद्धा काढून टाकता आला पाहिजे. क्षमा करता आली पाहिजे, म्हणजे तुमचं अंतःकरण मोठं विशाल करता आलं पाहिजे. आणि जेव्हा ते विशाल होतं, इतरांना जेव्हा तुम्ही क्षमा करता, तेव्हा ईश्वर तुमच्या जवळ असतो. तो अधिक प्रेमाने तुम्हाला जवळ करतो, कारण त्याला तेच अपेक्षित आहे. आणि सगळ्या चराचरात व्यापलेली त्याचीच लेकरं आहे आणि त्याची इच्छाच असते की यातून मार्ग घेऊन माझ्यापर्यंत या. म्हणून तो बोलावतोय आपल्याला, खुणावतोय, ये बाळा ये, मी तुझ्यासाठी वाट बघतोय. पण दुर्दैवाने आपण या भवसागरामध्ये, आपल्याला वाटतं हा मायेचाच जाळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण फसतोय. आणि आपण त्यांना सांगतोय, महाराज बोलवतोय, हात पुढे करतायत, पण आपण त्यांना काय सांगतो की बा नाही, माझा इथे संसार आहे, हे सगळं आहे, हे सोडून मी कुठे जाऊ. ह्या मोहाच्या जाळ्यामध्ये आपण असे फसलोय या भवसागरामध्ये की आपण त्यांचा हात पकडतच नाही, मायेचा हात पकडलाय. आणि माया काय आपल्याला सोडत नाही. जोपर्यंत तुम्ही मायेचा हात सोडत नाही तोपर्यंत शाश्वताकडे तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणजे हा सोडणं भाग आहे. पण ते करताना मात्र कर्तव्यामध्ये चुकारपणा करायचा नाही. तुमचं कर्तव्य हा पहिला देव आहे, कर्म हा पहिला देव आहे. कर्माची सांगड घालून जेव्हा तुम्ही भक्ती कराल तेव्हा मात्र तुम्ही ईश्वराच्या जवळ असाल. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, अध्यात्मामध्ये आल्यानंतर आम्हाला वाटलं चला आता आपण संन्यासी व्हावं, हे करावं, काहीतरी विपरीत घडलेलं असतं आणि माणसं लगेच भगवी वस्त्र काय घालतात,
काही जण दुसऱ्याला हेटाळणी करतात, हे महाराज बनले बघा, हे करतात. गिरनारवरही पाहिलेत मी बऱ्याच जणांना. म्हणजे आता महाराज बनले, मी आहे तसाच शर्ट पॅन्ट मध्ये आहे, पण हे मात्र महाराज बनले, त्यांनी आता काय सोहळं काय घातलंय, गळ्यात रुद्राक्षच्या माळा, भस्म काय लावलंय आणि महाराज बनून स्वतः फिरतायत, पण लोकांना भ्रमित करतायत. ह्याच्यापासून लोकांनी सावध राहायला पाहिजे. दुसऱ्याला वाईट ठरवणारे माणसं कधीही ईश्वराला आवडत नाहीत. तुम्ही स्वतः कसं आहे हे तुम्ही स्वतः बघा. आपण कसे आहोत हे महत्वाचं आहे. दुसरा कसा आहे बघायला ईश्वर समर्थ आहे, तेव्हाच तुम्ही ईश्वराच्या जवळ जाऊ शकता. खूप छान सांगितलं तुम्ही काका. तुम्ही एक नाही, दोन नाही, तर आता सांगितलं तुम्ही 319 वेळा वाऱ्या केल्यात गिरनारच्या. इतकं साहस करता कधी अंगलटीने आलं काय साहस? कारण बऱ्याच वेळा आलं, बऱ्याच वेळा. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सोपं नाहीये हे. कसं तयार करता फिजिकली मेंटली स्वतःला तुम्ही? शारीरिक जेव्हा तुम्ही त्यांच्यावर सोपवता ना, मी तेच म्हणतो, जेव्हा आपण ईश्वरावर सोपवतो तिथे त्रुटी नसली पाहिजे. बाबा मी चढत नाही, तूच मला चढवतोय. एखादी वृद्ध स्त्री, म्हणूनच म्हणतो बऱ्याच वेळेला, एखादी वृद्ध स्त्री दत्तनामाच्या गजरामध्ये किंवा गिरनार पर्वत चढून जाईल, तिचं तिला कळणार नाही. पण एखादा अहंकारी तरुण म्हणेल मी हा म्हणता गिरनार चढेल, तर 500-1000 पायऱ्यांवरून अशा महाभागांना महाराजांनी परतवलेलं पाहिजे. तिकडे अहंकाराला थाराच नाही. हे करत असताना आपण पूर्णत्वाने त्यांच्यावर सोपवलं. जोपर्यंत तुम्ही सोपवत नाही तोपर्यंत ते घेत नाही. त्यामुळे तू मला दिलंच नाही तर मी काय करू, तू स्वतःच चालतो, तू म्हणतो ना मी जातो, मग चाल. मग तिकडे गोंधळ होतो. मग त्यापेक्षा त्यांच्यावर सोपवलं, बाबा तूच नेता, करता करविता, जे काय करायचं ते तुझं तू करून घे. आपण शरणागत आहोत, मी तुझा दासानुदास आहे, हा जेव्हा तुमचा भाव तिकडे निर्माण होतो तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. आता गिरनारच्या आपण म्हणतो मी 319 केल्या, पण गिरनारला तुम्ही जर पाहिले, आता रोपवे झाला 2 वर्षापूर्वी, पण त्याच्या अगोदर कशी परिस्थिती, 10,000 पायऱ्या चढायच्या आणि तेवढाच चढणं उतरणं, म्हणजे 20,000 पायऱ्यांचं गणित आलं. आणि खालचे डोलीवाले तुम्हाला डोलीमध्ये बसवतात, दोघं जण, आणि डोलीमध्ये बसवून ते घेऊन जातात. त्यांचे किती वाऱ्या झाल्या असतील? 1000 सहज झाल्या असतील. तेच आपण वाऱ्या करणं महत्वाचं नाहीये, नुसत्या वाऱ्या महत्वाचं नाही, त्यातून तुम्ही काय आत्मसात. एखाद्याला एका वारीमध्ये सुद्धा काही मिळून जातं, तो त्याचा भाव तिकडे प्रगट झाला पाहिजे. आणि ईश्वर आपल्याला त्या ठिकाणी का बोलवतात? बऱ्याच वेळेला मला त्या ठिकाणी काही संतांच्या, साधूंचे दर्शनं झाली आहेत, त्यांनी मला चापलेलंही आहे. हनुमान जयंतीच्या वेळेला तर एका संन्यासानी मला तिकडे चापलं, कारण त्यावेळेला मी चाललो होतो गिरनार पर्वतावर, आणि त्याच्या अगोदर प्रलय आला होता तिकडे गिरनारवर, आणि साधारण 3000 पायऱ्यांवर कडे पडले होते, आणि त्यामुळे मला पुढे जाणं शक्य नव्हतं. आणि त्या प्रलयामध्ये एका साधूंनी मला दरीत उतरवून दुसऱ्या मार्गाने मला गिरनार पर्वतावर चढवलं होतं. अच्छा. तो इतिहास ताजा होता. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी त्या दरीमध्ये मी रात्रीच्या सुमारास एकटाच उतरायला निघालो. आत्मघातकीपणाच होता तो. आणि उतरता उतरता मला लक्षात आलं की आता उतरतोय खरा मी, पण आता पुढे रस्ता माझा चुकला आणि दरीमध्ये घसरगुंडी होऊ लागली. दगड धोंडे अंगाला खरचटलं, कपडे फाटले. मग अशा ह्याच्यामध्ये मी कसा बसा करून पुढे गेलो, महाराजांना शरण गेलो. म्हटलं हे दयानिधी, माझी चूक झाली आहे, आता कृपा करून मला दया करा आणि मला इथून बाहेर काढा. आणि मग एका साधूंच्या ह्याच्या गुंफेमध्ये गेलो. ते साधू ध्यानस्थ बसलेले होते, आणि अशा साधूंच्या जवळ जाऊन मी बसलो बाहेर. आणि त्या साधूंनी तेव्हा हनुमान जयंती मला त्या ठिकाणी त्यांनी सत्संगही केला माझ्याबरोबर. सत्संग केल्यानंतर मग मला चहा पाणी दिलं त्यांनी. 2 वेळा त्यांनी मला त्याकडला चहा पाजला. गुंफेत जायचे, बाहेर यायचे, चहा पाजायचे. 2 वेळा मी चहा प्यायलो. आणि उठता उठता ते म्हणाले, तुम्हें गिरनार पे किस लिए बुला रहे उसका ख्याल करो, जो गुरु ने रास्ता दिखाया उस रास्ते से चलना सीखो, ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तोशीश होती है. असं म्हणून त्याने मला तिकडे तासलं. आणि नंतर मग तासून झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, महाराज मुझे गुंफा में दर्शन करना है. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य मी आजही विसरू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर ते मिस्किल भाव वेगळेच होते. चंद्रप्रकाशात मी पाहतोय. आणि मी खाली वाकून, ते म्हणाले बेशक करो. मी खाली वाकून गुंफेत शिरलो. संपूर्ण गुंफा रिकामी होती. आज काहीही नव्हतं. चहा नव्हता, साखर नव्हती, पावडर नव्हती, चुला नव्हता, काही नव्हती, भांडी नव्हती, काही नव्हतं.
संपूर्ण गुंफा रिकामी आणि 2 वेळा त्यांनी तो अमृततुल्य चहा पाजला होता, ही अनुभूती होती. अशा कित्येक अनुभूती तिकडे झालेल्या आहेत. पण ते करत असताना बऱ्याच वेळेला जीवावर उदार झाल्यासारखं म्हणा, त्यावेळेचे प्रसंगही वेगळे होते आणि त्या ह्याच्यामध्ये महाराज घेऊन जायचे, मी जायचो. पण ते जात असताना मी स्वतःला पूर्णपणे त्यांच्या ताब्यात देत होतो. त्यामुळे माझ्या केसालाही कुठे धक्का लागला नाही. त्यामुळे आजही मी तुमच्या समोर बसतोय, बोलतोय, याचं कारण तेच आहे. कारण बरीच जण म्हणतात आता इतक्या वाऱ्या झाल्या, आता तुम्ही भगवी वस्त्र घाला, हे करा. म्हणजे त्यांनी काय होणार, रुद्राक्ष माळा घाला, म्हणजे साधू बनव. बोले अशा साधुत्वाचा काही उपयोग नाहीये. आपण साध्या सोप्या सरळ मार्गाने जगायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि आपल्या मार्गामध्ये काटे येणारच, कारण हा गुरुमार्ग आहे. काटे टाकणारे असंख्य माणसं भेटतील, तुमच्यावर लांछन लादणारही माणसं भेटतील, पण विचलित व्हायचं नाही. तुमची त्यांच्यावर जर निष्ठा असेल तर मात्र विचलित होण्याचं काम नाही. तुमच्या मागे किती लाख माणसं आहेत हे महत्वाचं नाही, तुमच्या मागे गुरु दत्तात्रय आहेत का हेच महत्वाचं आहे. आणि जेव्हा ते तुमच्या मागे असतील तर कलिकाळाची भीती नाही. नाहीतर लाखो माणसं असतील आणि गुरु महाराज नसतील तर पूर्णपणे शून्य आहे ते, मग कोणाचा कसलाच उपयोग नाही. आणि मी सगळे नाती गोती, सगळे मित्र पाहिले आहेत, सगळे नात्यांचा अनुभव घेतलेले आहे. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात ना, तोपर्यंत सगळे येतात. त्यांचा स्वार्थ असतो तोपर्यंत सगळे चिटकून नसतात. गुळाला जसे मुंगे चटकतात तद्वत ते हे करतात. आणि ज्या वेळेला त्यांचं थोडंसं इकडे तिकडे झालं की तुम्हाला दुष्ण द्यायलाही हे महाभाग मोकळे असतात. फक्त स्वार्थ असतो त्यांच्याकडे. आणि ते स्वतःचा इगो हर्ट झाला, स्वतःचा स्वार्थ साध्य झाला नाही, मग दुसऱ्यालाही ते हे करायचा प्रयत्न करतात. असे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. पण त्यातूनही बोध घ्यायचा, शांत राहायचं आणि ईश्वराचं स्मरण करायचं. उलट त्या लोकांनी जे काही केलं इतरांनी, ते आपल्यासाठी एक चांगलं द्योतक आहे म्हणा, की आपल्या मार्गासाठी ते चांगलं पूरक होतं असं मला आता वाटू लागलं. कारण त्याच्यामुळे मी अधिकाधिक महाराजांच्या जवळ गेलो. नाहीतर मग कुठेतरी ते डायव्हर्सिफिकेशन झालं असतं, लौकिकाकडेही मी वळलो असतो. त्यातून मला महाराजांनी बाजूला काढलं आणि या मार्गावर, हा राजमार्ग आहे, इथे कलिकाळाची भीती नाही. फक्त एकच लक्षात आलं, महाराजांशिवाय कोणीही आपलं नाहीये. या त्रैलोक्यामध्ये त्यांच्याशिवाय कोणीही आपलं नाही. कारण हा एका युगाचा हा हे नाहीये. युगापासून ते आपल्याला सांभाळतात. किती जन्माचं पुण्य हे असेल, त्यांनी प्रत्येक जन्मामध्ये ते आपल्याला सांभाळतात. आपण म्हणतो हा माझा नवरा, ही माझी बायको, हा माझा मुलगा, हे माझी आई, हे वडील, आपण अशा सगळ्या गोष्टी करत असतो. पण ते या जन्मापुरते निगडीत आहेत. गत जन्माचं आपल्याला माहित नाही, पुढील जन्मामध्ये आपण कुठे जाणार ते माहित नाही. पण प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला सांभाळणारा तो एकच आहे आणि ते त्रैलोक्यनाथ आहे. म्हणजे आपली कनेक्टिव्हिटी कोणाशी पाहिजे, या लोकांमध्ये राहायचं, कर्म करायचं, पण कुठेही गुंतून राहू नका. तुम्हाला कनेक्टिव्हिटी वाढवायची ती ईश्वराशी वाढवायला पाहिजे, त्या दत्तात्रयांशी वाढवायला पाहिजे. एवढं मी जाणलं. अध्यात्म आणि भगवंतावरील श्रद्धा, विश्वास प्रत्येक वारी बरोबर तुमचा वृद्धिंगत होतो का? आणि बरेच जण वारी करतात, मग इतरांना अशी दैवी अनुभूती का येत नसावी? ह्याचं कारण मी आत्ताच सांगितलं. तुम्ही वरवर काय केलं ना तरी ते, कारण ते सूक्ष्म रूपामध्ये तुमच्या मगाशीच म्हणाला, अंतःकरणात असलेले सूक्ष्म विचार सुद्धा ते टिकतात. म्हणजे तिथे कुठेही मिलावट चालत नाही. मी आहे, मी हे करतो, मी ते करतो. बऱ्याच जणांची रस्सी खेच चाललेली आहे. 2-4 वाऱ्या झाल्या की लगेच कॉलर टाईट करून जाणारी माणसं पाहिलीत. तिथे कुठेही अहंकार नको. मी वारी केली हाही नको, माझ्याकडून करून घेतली. आणि ती नुसती वारी करण्यासाठी म्हणून तिकडे जाऊ नका. त्यातून काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. महाराजांचं नाही तिकडे झालं, भोज्या केला, घरी आलो, बाकीच्या गोष्टी विसरून गेलो, असं करूनही चालत नाही. त्या प्रत्येक प्रवासामध्ये ते शिकवण असते. आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे, आत्मचिंतन करता आलं पाहिजे. त्यातून बोध घेऊन आपल्याला जीवनाचा इतिहास बदलता आला पाहिजे, पुढे सरकता आला पाहिजे. तेव्हा ते आपल्या पदोपदी आपल्याला येतात. सर्वांनाच येत नाहीत असं नाही, आणि येतही नाही असंही नाहीये. कित्येकांना त्या ठिकाणी महाराजांनी दर्शनही दिलेलं आहे आणि स्वतः कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन त्यांनी मदतही केलेली आहे. काही वेळेला वाघाचे आवाज येतात, कोणतरी येतो आणि संन्यासाच्या रूपामध्ये चला चला करून घेऊन जातो. त्यांना कळतही नाही कोण आहेत ते.
आणि नंतर कळतं तोपर्यंत निघून गेलेले असते. हो. कारण ते तारणार आहेत, प्रत्येकाला तारतात. आपल्या भक्ताचं रक्षण त्यांच्यासारखं कोणी करेल असं मला तरी वाटत नाही. बाकी सर्व दैवत आहेत, तुम्हाला जे मनोवांछित इच्छा आहे ते तुम्हाला पुरवतील. गणपती बाप्पा आहेत, हनुमंत आहे, बाकी तुम्ही कुणाकडेही जा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. पण जे ज्ञान आणि वैराग्य देणारं जे दैवत आहे, मोक्ष देणारं दैवत आहे, हे दत्तात्रयांचं आहे. मग तिकडे जाऊन काहीच मागायचं नाही, फक्त शरण जायचं. आपल्या आत्म्याचं कल्याण कशामध्ये आहे हे आपल्यापेक्षा जास्त ते जाणतात, म्हणून तिकडे काही मागायचं नाही. नाही तर आपण एखाद्या प्राईम मिनिस्टरकडे जाऊ आणि चणे कुरमुरे मागू, ते सहज देतील तुम्हाला. पण त्याचं आत्म्याचं कल्याण कशात आहे आपल्यापेक्षा त्यांना माहिती आहे, ते बरोबर करून घेतात. म्हणून काही मागायचं नाही तिकडे, फक्त नतमस्तक व्हायचं. आणि हीच शिकवण फार मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी ती शिकवण दिली आहे, तावून सुलाखून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आता मनामध्ये कुठल्याही कसली आसक्ती उरलेली नाहीये. आता फक्त जे कर्म दिले महाराजांनी ते कर्म करतोय. जसं चौलला आता शिवदत्त मंदिराची उभारणी त्यांनी भिक्षेद्वारे करायला सांगितली. आतापर्यंत 958 त्या गिरनारवर प्रवचन झालेली आहेत माझी, 958. एकेका दिवसात काही वेळेला जो आम्ही अतिरुद्र स्वाहाकार केला होता, एकेका दिवसात 3-3 प्रवचनं केलेली आहेत. सकाळी लाड कारंजा, दुपारी वर्धा, संध्याकाळी नागपूर, त्यानंतर पुन्हा प्रवास करून जाऊन पुन्हा प्रवचनाला तयार. त्यावेळेला मला वाटायचं मी एवढी प्रवचनं केली, पण महाराजांनी तिकडेही चापतात महाराज म्हणे, तू प्रवचनं केली पण त्याला लागणारी एनर्जी तुला कोणी दिली? ती खरंय खरंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे एनर्जी देणार ते स्तोत्रच आहे. आणि तुमचे भाव जर चांगले असतील तर त्या ठिकाणी ते उभे राहतात. अशक्य त्यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये. त्यांनी मनात आणलं ते काहीही करू शकतात. दत्तधुनी आश्रमाची उभारणी करताना मध्ये कितीतरी संकट आली आमच्या, पण मोजून 21 दिवसात दत्तप्रभूंनी तिकडे अखंड धुनी आश्रम तयार करून घेतला. हे सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. चौलचं जे शिवदत्त मंदिर आहे, शिवलिंगाच्या आकाराचं मंदिर, 1.5 वर्षामध्ये ते अप्रतिम असं मंदिर तिकडे तयार झालं. आणि संपूर्ण भिक्षेद्वारे तिकडे वाम मार्गाचा वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही महाराजांनी सांगितलं. मग झोळीची भिक्षा घेऊन हे करायची. मग झोळीची भिक्षा का घ्यायची? दत्तप्रभूंनी स्वतः झोळी घेतली आहे. ती का घेतली आहे? दाखवायला, अहंकाराचा त्याग करायचा, अशा रीतीने करायचा. नाहीतर मी कोणीतरी मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, मी कशी झोळी घेऊ, असं नाहीये. तुम्ही सगळं करता आलं पाहिजे. तिकडे पूर्णपणे शरणागत भाव असेल, तुम्हाला हे कार्य करायचं ना, शरणागत व्हा. तळागाळाशी जाऊन तुम्ही काम करा, तेव्हा तुमचं होतं. पैसा हा महत्वाचा नाही, पैसा द्यायला महाराज समर्थ आहेत, हे सुद्धा आम्ही अनुभवलं. एका ठिकाणी तर आम्ही पंढरपूरला नाही, आम्ही देऊ आळंदीला गेलो होतो आणि प्रवचन होतो. देऊ आळंदीचं प्रवचन झालं आणि प्रवचनानंतर भिक्षेच्या झोळीमध्ये 5 रुपये 10 रुपये फाटले तुटलेल्या अशा नोटा झोळीमध्ये होत्या. माझ्याबरोबरच्या माझ्या मित्रांनी सगळे काउंट केले, 1000 रुपये सुद्धा झाले नव्हते. आमचे गाडी भाडंही निघणार नव्हतं. त्या सगळ्यांच्या मनात आलं, काका तुम्ही 3 तास प्रवचन केलं आणि एवढीच भिक्षा मिळाली, हे म्हणाले. आणि मनामध्ये तो कुठेतरी मनुष्य स्वभाव मनामध्ये ते घोळत गेलं, अरे एवढी भिक्षा, आपल्याला एवढं काम करायचं, म्हणजे मनात स्वार्थ नव्हता, म्हणजे काम करायचं. महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्यांनी माझे डोळे उघडले. म्हणे तुला हे दिसतंय, त्यांनी दिलेली फाटकी 5 रुपयाची 10 रुपयाची नोट दिसते, पण ती नोट तो 50 रुपये कमावणारा तो भक्त होता आणि त्यांनी आपल्या 50 रुपयातले आपल्या मुलाच्या तोंडाचा घास काढून तुझ्या जोळीत टाकलाय. त्याची किंमत आपण करू शकत नाही. म्हणजे पैसा नगण्य आहे. पैसा द्यायला मी समर्थ आहे म्हटलं, तू कशाला ती चिंता करू नको, तू फक्त तुझं कर्म कर, एवढंच त्यांचं होतं. सांगलीलाही तसा एक छान अनुभव होता. प्रवचन झालं, सांगली अर्बन बँकेमध्ये प्रवचन होता, तुडुंब भरलं होतं, बसायला जागा नव्हती. वरती स्टेजवर माणसं होती, स्टेअर केसवर माणसं भरली होती, प्रचंड गर्दी होती आणि प्रवचन चालू होतं. प्रवचन झालं आणि त्याच्यानंतर लोकांची दर्शनाला लाईन लागली. दर्शनाला लागली आणि लोक तिकडे त्या अतिरुद्राचंही आमचं काहीतरी हे चालू होतं आणि त्या झोळीमध्ये लोक 100, 50, 500 रुपयाचे नोटा टाकत होत्या. एक वृद्धग्रस्त, मळकट कपडे घातलेले आणि वृद्धग्रस्त हळूहळू उठले आणि हळूहळू करत ते माझ्या जवळ येऊ लागले. जवळ आले, झोळीजवळ आले, त्यांनी पाहिलं झोळीत
100-500 रुपयाच्या नोटा पाहून ते बावरले. त्यांनी येत असताना त्यांनी फाटक्या विजारीच्या खिशात हात टाकलेला आणि शोधतात काहीतरी, शोधता शोधता त्यांच्या हाताला 1 रुपयाचा कॉईन लागला आणि लाख मोलाचा हसू त्यांच्या मुखावर प्रगट झालं. ते माझ्याजवळ आले आणि झोळीमध्ये पैसे टाकणार, 500 100 रुपयाच्या नोटा पाहिल्या आणि ते बावरून तरी हाताची बोट आवळली आणि मागे सरले. पण माझं लक्ष त्यांच्याकडे होतं. मी म्हटलं, बाबा द्या तो 1 रुपया, आमच्यासाठी तो अनमोल आहे. कारण ज्याच्या खिशात काही नाही त्यांनी दिलेलं ते सर्वस्वाचं दान आहे. आणि त्यामुळेच आमचा तो यज्ञ, एवढा मोठा यज्ञ, एवढा खर्चिक यज्ञ पण सहजगत्या पार पडला. पैसे द्यायला ते समर्थ आहेत, पैशाच्या मागे धावायचंच नाहीये. मग हे पैसे आपण का जमा करायचे? एखाद्या भक्ताचा अतिरुद्र करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाचं तिकडे कॉन्ट्रीब्युशन लागलं गेलं. जे मनापासून भक्त आहेत प्रत्येकाची तिकडे सेवा लागली गेली. महाराजांनी किती सूक्ष्म रूपामध्ये विचार करतात बघा आपला, तुमचा आमचा. ही त्यांचीच करणी आहे, आपण काहीच करत नाही. आपण फक्त त्यांच्या जगण्यापाशी शरण जायचं आणि हा आनंदच मोठा आहे. खरंच आहे.